आज आपण 1000 रुपयाला बाहेर मिळणारा पदार्थ खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरी एकदम स्वस्त आणि मस्त असा बनवणार आहोत. बाहेरच्या पेक्षा चवीला एकदम भारी, तुम्ही बघितला तर बनवल्याशिवाय राहणार नाही. चला तर करायला घेऊयात. यासाठी मी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. साल काढलेले फुटाणे हे बाजारात मिळतातच. आता हे 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. वजनाने म्हणाल तर हे 100 ग्रॅम आहे. आता हे फुटाणे एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. फक्त आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. हे फुटाणे भाजलेलेच असतात, पण कधी-कधी काय असतं यामध्ये मॉइश्चर येतं आणि हे नरम पडतात. तर आपल्याला याचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही. अजिबात रंग न बदलता एकसारखं मिक्स करत 1-2 मिनिटं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचे आहेत. छान असे भाजून घेतलेले आहेत. यापेक्षा जास्त भाजायची गरज नाही. एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे फुटाणे पूर्णपणे थंड करून घेऊया. हे पहा, फुटाणे एका ताटात काढून घेतलेले आहेत. आता यानंतर हे सगळे फुटाणे आहेत ते थंड करून घ्यायचे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये हे फुटाणे घालूया, पण अजिबात गरम असताना घालायचे नाहीत. छान असे थंड करून घ्यायचे. पाहू शकता याचा रंग आहे तसाच आहे. जास्त वेळ भाजलेले नाहीत. 1-2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात फुटाणे काढल्यानंतर यामध्ये आपण सारख्याच वाटीने घालूया अर्धी वाटी साखर. आता यात सारख्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी हे किसलेलं डेसिकेटेड कोकोनट येतं ना रेडीमेड, ते घेतलेलं आहे. बाजारामध्ये हे इझिली अवेलेबल आहे. कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल. अर्धी वाटी किसलेलं हे डेसिकेटेड कोकोनट आणि सारख्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे. यानंतर याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची. तुम्ही इथे पाहिजे तर अख्खे वेलचे घालू शकता. यानंतर झाकण लावायचं आहे आणि एकदम आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची. तर हे पहा, छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, अजिबात यामध्ये फुटाण्याचे दाणे दिसायला नाही पाहिजे. शिवाय साखर पण एकदम बारीक झालेली आहे. जाडसर राहिलं असेल तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता. इथे एक मोठा बाउल घेतलाय. यामध्ये ही सगळी पावडर काढून घेऊया. आता या पदार्थाला छान असा रंग येण्यासाठी इथे मी अगदी चिमूटभर फूड कलर वापरते. पिवळा जो रंग असतो ना तो वापरलेला आहे. यानंतर सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दूध घेतलंय, पण सगळं घातलं नाहीये. पाव वाटीच दूध घातलंय. सगळं घालायचं नाही. गरज लागेल तर आपण इथे दुधाचा वापर नंतर करायचा, पण सुरुवातीला कमीच घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आपण जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. दूध अजिबात जास्त घालायचं नाही. व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, छान असं आपलं हे डो तयार झालेला आहे. जसं पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घेतलंय. मला अजिबात एक्स्ट्रा दूध लागलेलं नाही. फक्त पाव वाटी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे 1 लहान चमचा तूप आणि तूप घातल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे चांगलं. आपण तुपाचा वापर सुद्धा खूप कमी केलेला आहे. तूप घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला शायनिंग सुद्धा खूप छान येते. एकदम चांगलं असं मळून घ्यायचं. जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. छान असं मळून घेतलेलं आहे. हे बघा, आता यामधला लहान लहान गोळा आपल्याला घ्यायचा आहे. आपण हलवाईकडे जसे मिळतात ना त्याच पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यामध्ये पेढे बनवतोय. हेच पेढे घ्यायला जाल तुम्ही तर 1000च्या वर पेढे मिळतात, पण घरच्या साहित्यात अगदी झटपट फक्त 5 मिनिटात तुम्ही हे पेढे बनवू शकता. हे बघा, असा पेढ्याचा आकार द्यायचा. याला मस्त अशी शायनिंग आलेली आहे. पहा, मस्त दिसत आहेत. जसे बाहेर मिळतात हलवाईकडे अगदी तसेच हे पेढे दिसत आहेत. या पद्धतीने असा पेढ्याचा आकार द्यायचा आहे. आता हा पेढा अजून सुरेख हलवाई स्टाईल दिसण्यासाठी यावर लावायचे आहेत पिस्त्याचे काप. आहे की नाही मस्त? किती सुरेख सुंदर असा आपला हा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पेढा बनवून तयार झालाय. काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पेढा बनवून दाखवते. आता रक्षाबंधन येणार आहे, तर रक्षाबंधनला तुम्हाला काही गोड बनवायचं असेल तर बाहेरून न आणता घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी फक्त 5 मिनिटात तुम्ही असे हे पेढे खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. 8 ते 10 दिवस टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर. अगदी चवीला भारी लागतात.
हे बघा, हा पेढासुद्धा आपला बनवून झाला आहे. पिस्त्याचे काप लावल्यामुळे एकदम असा हलवाईकडे मिळतो ना, त्या पद्धतीनेच दिसतोय. सेट करून घ्यायचा आहे. काढून घेऊया हा पण आणि याच पद्धतीने बाकीचे पेढेसुद्धा बनवून घेऊया. मी मीडियम आकारामध्ये बनवलेले आहेत, दिसायला छान दिसत आहेत. याच साईजचे बनवायचे. हे बघा, सगळे पेढे मी बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता, याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. वाटतात की नाही आपण हलवाईकडून आणलेले आहेत. इतके महाग पेढे बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरीच जर असे बनवले तर ते चवीला सुद्धा खूप छान झालेले आहेत आणि शिवाय बाहेरून तुम्हाला एवढे महागडे पेढे आणायची गरजसुद्धा वाटणार नाही. तर तुम्हाला एक पेढा दाखवते. हे बघा, किती मस्त दिसतोय. आपण इथे अजिबात माव्याचा वापर केलेला नाही, कोणतेही महागडे पदार्थ वापरलेले नाही, तरी देखील हा पेढा पहा किती मऊसूत झालेला आहे. वयस्कर असतील तरी देखील तोंडात टाकताच तो विरघळणारा आहे. हे बघा, खूप छान झाला आहे, एकदम मऊसूत झाला आहे. तर या रक्षाबंधनला किंवा या सणासुदीला तुम्ही बाहेरून असे हे मिठाई किंवा पेढे न आणता घरच्या घरी या पद्धतीने बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही कमी खर्चात झटपट बनणारी पेढ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.